हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आज इथे मी एनर्जी बॉल्स बनवत आहे। तर हो, एनर्जी बॉल्सच म्हणावं लागतं मला इथे, कारण मुलं मोठी जरी असतील ना तरी त्यांना खाऊ घालण्यासाठी असं म्हणावं लागतं। ड्रायफ्रूट म्हटलं की मुलं अगदीच नको म्हणतात, बिलकुल खात नाही। मग असं काहीतरी केलं तर एकाच दुसरा लाडू खातील तरी, आणि मग त्यामुळे त्यांना म्हणावं लागतं भरपूर एनर्जी राहते आणि हे एनर्जी बॉल्स तुम्हाला खावेच लागतील। खूप सोपी रेसिपी आहे। इथे मी घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जेवढे हवे आहेत तेवढे ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता, घेऊ शकता। तर इथे मी ड्रायफ्रूट घेतले आहेत। आता त्यांना बारीक कट करून घ्यायचं आहे चाकूने वगैरे, कारण एकतर मिक्सरला फिरवलं तर खूपच बारीक होतील ते, आपल्याला लाडू बनवायचे आहेत याचे, म्हणून मी इथे त्याला कापूनच घेतलेलं आहे। इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे। सर्वात आधी मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तूप टाकलं आहे 2 चम्मच। आता 2 चम्मच तुपामध्ये हे एवढं फ्राय करायचं आहे आपल्याला, कमी गॅस ठेवून, की हे एकदम क्रिस्पी झालं पाहिजे। अगदी कुरकुरीत होतात हे। मीडियम गॅस ठेवला तरच हे होणार आहे। गॅस खूप फास्ट नाही करायचा आहे। हे जरा जरी कढईला तळाशी लागले किंवा करपले जरा जरी, तरी लाडूचा एकदम स्वाद बदलतो। त्यामुळे लक्षात ठेवायचं यातला कुठला जिन्नस जो आहे तो करपला नाही पाहिजे किंवा तळाशी लागलेला नाही पाहिजे। आता त्यानंतर इथं खोबरं देखील मी भाजून घेतलं आहे, व्यवस्थित असं भाजलं। आता इथे मी घेत आहे मनुके। काळे मनुके देखील घेतले आहेत मी आणि लाल देखील घेतले आहेत। तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत हे देखील। हे फ्राय होताना मस्त असा खमंग येतो। हे पदार्थ आपण फ्राय करतो ना ज्यावेळी तुपामध्ये, आणि तो खमंग असा वास आला ना की समजायचं हे पदार्थ व्यवस्थित फ्राय झाले आहेत। आता इथे मी घेत आहे मगज बी घेतली आहे, खरबूज बी घेतली आहे, आणि इथे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया पण घेतलेल्या आहेत। हे खूप हेल्दी आहे, पण मुलं असं खात नाहीत, मग हे असं काहीतरी करावं लागतं। 2 चम्मच इथे घेतलं आहे खसखस। आता सध्याचे दिवस असे आहेत ना की थंड पण वातावरण आहे, गरम पण आहे, आणि सोबतच आजार एवढे पसरलेले आहेत की एनर्जी असणं शरीरामध्ये खूप गरजेचं आहे। नाहीतर थोडं काही झालं तर वीकनेस येतो, त्यामुळे मुलांना शाळा बुडवावी लागते, त्यांचं भरपूर नुकसान होतं। त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करावी। याआधी देखील बऱ्याच बनवले, पण रेसिपी शेअर करणं झालं नाही कधीच। यावेळी म्हटलं चला रेसिपी बनवूनच दाखवावी तुम्हाला। इथे घेतली आहे मी खारीक। आता खजूर आहे ही, तर इथे काय करायचंय, डेट्स असतात ना ज्या, त्या यूज केलं तरी चालेल, किंवा थोडंसं सुकी खजूर असते ती घेतली तरी चालते, आणि व्यवस्थित तूप टाकून फ्राय करून घ्यायचं। ही चिकट असते, तुम्हाला तर माहितीच आहे, आणि ही फ्राय व्हायला पण भरपूर वेळ लागतो। थोडं टाइम टेकिंग प्रोसेस आहे खजूर फ्राय करणं फक्त, बाकी सगळे जिन्नस तर पटकन होतात, पण थोडीशी टाइम टेकिंग प्रोसेस हीच आहे की खजूर पटकन होत नाही। आणि बस फ्राय झाले की याच्यामध्ये ऍड करायचं। गरम आहे त्यामुळे मी इथे स्पॅच्युलाच्या मदतीने हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, आणि त्यानंतर हे सर्व काही आता गोळे बनवण्यासाठी रेडी आहे। तर 1 ते 2 बाईट होतील, अगदी छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत। त्याच्यात ड्रायफ्रूट आहेत, खूप जास्त ड्रायफ्रूट खाणं हे देखील शरीरासाठी चांगलं नाही, आणि 2 घासाचे एवढे लाडू होतील, एवढालेच इथे लाडू बनवायचे आहेत, 1 किंवा 2 घास बस। इथे मस्त असे लाडू तयार झाले आहेत या पद्धतीने। दिसायला अगदीच सुंदर आणि खायला तर एकदम खतरनाक। याच्यात साखरेचा जराही वापर नाही। वेलची पूड मी थोडीशी ऍड केली आहे, कारण त्याने सुगंध छान यावा। लाडू एवढे छान आहेत तरी देखील मुलं नाक डोळे मोडतात, कारण त्यांना ड्रायफ्रूट वगैरे अजिबात आवडत नाही, पण त्या नाही आवडण्याने आपण त्यांना सोडू तर शकत नाही ना, त्यांना खाऊ तर घालावंच लागणार आहे की नाही। त्यामुळे हे असं काहीतरी मला करावं लागतं। तर चला तुम्ही नक्कीच ट्राय करा। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट लागतात हे। अगदी साखरेची याच्यात गरज नाही, आणि जर तुम्ही खाऊन पाहिलं तर तुम्हाला वाटणारही नाही की आपण याच्यामध्ये साखर टाकली नाही। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दाखवून द्या। इथे ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहेत। हे तुम्ही एका कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि एन्जॉय करू शकता। नक्कीच ट्राय करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।